स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील. येत्या बुधवारी म्हणजे 17 जुलैला आषाढी एकादशी आहे. या एकादशीच्या दिवशी जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात. आषाढी एकादशीच्या व्रतामध्ये सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते, असा समज आहे. म्हणून सर्व भारतामध्ये आषाढी एकादशीच्या व्रताला सर्वश्रेष्ठ मानले जाते. अगदी तुम्हाला वर्षभरामध्ये कोणतेही एकादशी व्रत करणे शक्य नसेल तर तुम्ही फक्त आषाढी आणि कार्तिकी या 2 एकादशीचे व्रत केले तरी पण तुम्हाला संपूर्ण एकादशीचे व्रताचे पुण्य फळ हे मिळत असते. तसेच आपल्या घरामध्ये सुख, शांती आणि समृद्धी देखील येते. आता भरपूर वेळा आपल्या घरामध्ये अनेक अडचणी, अडथळे, संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही. एक संकट संपलं की दुसरे संकट हे तयार असतं. तसेच आपल्या घरामध्ये लहान मुले असतात, अभ्यास करतात, पण त्यांना पाहिजे तसे मार्क्स मिळत नाही किंवा त्यांच्या अभ्यासात लक्ष लागत नाही, त्यांना नोकरी मिळत नाही. अनेक अडचणी आपल्या आयुष्यामध्ये चालत असतात. तसेच काहींना संतान प्राप्ती होत नाही, तर काहींचे विवाह हे जुळून येत नाही. तर आपले जे काही अडचणी, अडथळे आहेत ते दूर होण्यासाठी आपल्याला आंब्याच्या पानांचा अत्यंत प्रभावी उपाय हा आषाढी एकादशीच्या दिवशी करायचा आहे. हा उपाय तुम्ही श्रद्धेने आणि मनापासून करा. भगवान विष्णू तुमच्या सर्व इच्छा नक्कीच पूर्ण करतील. आषाढी एकादशीच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचे आहे. अगदी ब्रह्ममुहूर्तावर म्हटले तरी चालेल. ब्रह्ममुहूर्तावर आपण जी काही सेवा करत असतो ती सेवा ही फलदायी ठरत असते. या एकादशीच्या दिवशी आपण पिवळ्या किंवा लाल रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे. त्यानंतर आपण घरामध्ये भगवान विष्णूंना अभिषेक करायचा आहे. भगवान विष्णूची मूर्ती नसेल तर तुमच्या घरामध्ये विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती असेल किंवा बाळकृष्णाची मूर्ती असेल, त्यांना स्नान घातले तरी चालेल. तसेच आता आपल्याला कोणता उपाय करायचा आहे हे जाणून घेण्याबद्दल तुमच्या मनामध्ये उत्सुकता असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणून लिहायला विसरू नका. आता आपल्याला जो उपाय करायचा आहे त्यासाठी आपल्याला पावसाचे पाणी लागणार आहे. आता पाऊस सर्व ठिकाणी चालूच आहे. आपण एक ग्लास भरून पाणी घ्यायचे आहे. अगदी आषाढी एकादशीच्या दिवशी जर तुम्हाला शक्य नसेल तर अगोदरच्या दिवशी तुम्ही एक ग्लास भरून पावसाचं पाणी भरून ठेवलं तरी चालेल. हे एक ग्लास भरून पाणी आपण घ्यायचं आहे. देवघरामध्ये आपण शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. तसेच अगरबत्ती देखील प्रज्वलित करायची आहे. त्यानंतर अगरबत्तीची थोडीशी राख आपल्याला त्या पावसाच्या पाण्यामध्ये टाकायची आहे आणि हे जे काही पावसाचे पाणी आहे ते आपल्याला आंब्याच्या झाडाखाली घेऊन जायचं आहे. आंब्याच्या झाडाला अनेक अर्थांनी महत्त्व आहे. आंब्याच्या झाडापासून त्याच्या राहण्याची पाने, फळे इत्यादींना आपण पूजेत समाविष्ट करतो. 5 फळांचा उपयोग मांगलिक कार्यात केला जातो. त्यात आंब्याचे फळ देखील आवर्जून घेतले जाते. आंब्याच्या लाकडापासून सुविधा तयार केल्या जातात आणि त्या वैदिक काळापासून वापरल्या जात आहेत. आंब्याचे झाड हे मंगळाचा कारक आहे. तसेच कोणतेही शुभ कार्य असेल तर आंब्याच्या पानांचा वापर हा केला जातो. घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर आंब्याच्या पानांचे तोरण लावल्यास कोणतीही नकारात्मक ऊर्जा आत प्रवेश करू शकत नाही. प्रत्येक व्यक्तीने घरात प्रवेश केल्याने त्याच्यासोबत केवळ सकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करते. आता आपल्याला आंब्याच्या झाडाला हे जे काही पावसाचे पाणी आहे ते अर्पण करायचे आहे. त्यानंतर तिथे शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. आंब्याच्या झाडाचे आपण दर्शन घ्यायचे आहे. आंब्याच्या झाडाला 7 प्रदक्षिणा घालायच्या आहे. प्रदक्षिणा घालताना आपण ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत राहायचे आहे. तसेच प्रदक्षिणा घालताना आंब्याच्या झाडाकडे बघत प्रदक्षिणा घालायची आहे आणि जप देखील आपण चालू ठेवायचा आहे. प्रदक्षिणा झाल्यानंतर तुमची इच्छा मनोकामना काय आहे ते सांगायचे आहे. किंवा घरामध्ये कोणतेही अडचणी, अडथळे असतील तर त्याबद्दल देखील तुम्ही सांगू शकता. आणि त्यानंतर आता आपल्याला आंब्याच्या झाडाखाली काही पाने पडलेली असतील, त्यामधील 7 पाने उचलायची आहेत. आता आषाढी एकादशीच्या दिवशी आंब्याची पाने ही तोडत नाही. त्यामुळे आपण खाली पडलेली पाने घ्यायची आहेत. आणि जर खाली पाने पडलेली नसतील तर तुम्ही आषाढी एकादशीच्या अगोदरच्या दिवशी आंब्याच्या झाडाखाली जा.
आणि तिथे आंब्याची पानेही खाली तोडून ठेवा. नंतर तुम्ही आषाढी एकादशीच्या दिवशी त्या आंब्याची पाने घरी आणू शकता. आता आपण तिथून आंब्याची पाने घरी आणायची आहेत. त्यानंतर आपण ही 7 पाने गंगाजलाने स्वच्छ धुवून घ्यायची आहेत. घरामध्ये जर गंगाजल नसेल तर शुद्ध जल घेतलं तरी चालेल. आणि त्यानंतर आपल्याला ही जी काही आंब्याची पाने आहेत त्या प्रत्येक आंब्याच्या पानावरती कुंकवाने स्वस्तिक काढायचे आहे. किंवा तुम्ही त्यावरती हळदी कुंकू अर्पण केलं तरी चालेल. तसेच आपल्याला एक लाल दोरा घेऊन त्यामध्ये या आंब्याच्या पानांचे तोरण बनवायचे आहे. आणि ते तोरण आपल्या मुख्य दरवाजावर लावायचे आहे. ज्यामुळे आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा प्रवेश करणार नाही. तसेच घरामध्ये जर काही अडचणी, अडथळे, संकटे चालू असतील तर ते देखील दूर होतील. माता लक्ष्मी देखील आपल्या घरामध्ये स्थिर राहील आणि आपल्याला कधीही पैशाची कमतरता देखील भासणार नाही. आता या पावसाच्या पाण्याचे भरपूर उपाय केले जातात, पण आजकालच्या काळामध्ये आपण त्या गोष्टी करत नाही. पण अगोदरच्या काळामध्ये पहिला पाऊस झाला की ते पाणी एका वाटीमध्ये भरून ठेवायचे आणि ती वाटी देवघरामध्ये ठेवायची. एवढे त्या पावसाच्या पाण्याला महत्त्व आहे. त्यामुळे आपण देखील पावसाचं पाणी घरामध्ये ठेवू शकतो. तसेच आषाढी एकादशीच्या दिवशी आपण आंब्याच्या पानांचे आणखी देखील काही उपाय करायचे आहेत. तर आपल्याला एक तांब्या पावसाचं पाणी घ्यायचं आहे. पावसाच्या पाण्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये सकारात्मक ऊर्जा असते असे म्हणतात. त्यामुळे आपण ते पाणी साठवलं तरी पण चालेल. आणि ते पाणी आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्या घरामध्ये शिंपडायचं आहे. पाणी शिंपडत असताना आपण ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. आपल्याला हा उपाय फक्त आषाढी एकादशीच्या दिवशी करता येईल. त्यामुळे तुम्ही आवर्जून दोन्हीपैकी कोणताही एक उपाय केला तरी चालेल. तसेच आपल्या घरामध्ये मुले सारखे आजारी पडत असतील किंवा त्यांच्या अभ्यासामध्ये मन लागत नसेल, त्यांना पाहिजे तसे मार्क्स मिळत नसतील किंवा त्यांना काही अडचणी येत असतील, त्यांच्यावर देखील आपण हे पावसाचं पाणी शुद्ध शिंपडायचं आहे. त्यामुळे मुलांची देखील प्रगती नक्कीच होईल व त्यांना कोणतीही नजरबाधा झालेली असेल तर ती देखील दूर होईल. तसेच आपण तिसरा उपाय करायचा आहे तो म्हणजे आपल्या घरामध्ये भांडण तंटे होत असतील, नवरा बायकोचे पटत नसेल किंवा घरामध्ये कोणतीही व्यक्ती असेल तिच्या सोबत आपलं जर पटत नसेल तर आपण हा उपाय करू शकता. यामुळे आपल्या घरामध्ये देखील सुख, शांती आणि समृद्धी देखील येईल. तर आपण थोडंसं पावसाचं पाणी घ्यायचं आहे. एक वाटीभर किंवा एक ग्लास भरून पावसाचं पाणी घ्यायचं आहे आणि ते पाणी तुमच्या बेडजवळ ठेवायचं आहे. यामुळे आपल्या घरामध्ये कोणतेही भांडण, तंटे, वादविवाद देखील होणार नाही. तसेच तुम्ही एक ग्लास भरून पाणी किंवा एखादी छोटीशी वाटी भरून पाणी तुम्ही तुमच्या देवघरामध्ये देखील ठेवू शकता. आणि जेव्हा पण तुम्ही देवपूजा करता तेव्हा त्या पावसाच्या पाण्याची देखील पूजा करू शकता. त्याला देखील अगरबत्ती, धूप देऊ शकता. यामुळे आपल्याला भगवान विष्णूंचा आशीर्वाद हा मिळत असतो. पण जेव्हा तुम्ही पहिले पावसाचे पाणी घेता तेव्हा आपल्याला भगवान विष्णूंचा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 108 वेळा मंत्र जप करायचा आहे. आणि त्यानंतर हे पावसाचं पाणी तुम्ही देवघरामध्ये ठेवायचं आहे. तसेच जेव्हा तुम्ही आंब्याच्या झाडाला हे पावसाचं पाणी घालतात तेव्हा देखील तुम्ही 108 वेळा मंत्राचा जप करा. आणि मग हे पाणी आंब्याच्या झाडाला घाला. मग तुमची जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे ती देखील नक्कीच पूर्ण होईल व सर्व समस्या देखील दूर होतील. कारण की भगवान विष्णूंचा हा अत्यंत प्रभावशाली मंत्र आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.